हाय वैष्णवी, काय करताय? हाय सर, काय नाही, प्रोजेक्टचं काम चालू आहे. हो का? तुझं स्पोर्ट्सचं काय काय केलं तू ॲक्च्युली? म्हणजे स्पोर्ट्सचं मी कायम बघत असतो, काही ना काही तू शेअर करत मी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे सॉफ्टबॉल खेळामध्ये. क्या माझं बात ऑल आहे. इंडिया झालं आहे. असतो. 15-16 ऑलमोस्ट मी स्टेट खेळली, त्यामध्ये मला मेडल आहे. मग तू प्रोफेशनली करिअर करायचा नाही विचार केला का? म्हणजे कंटिन्यू स्पोर्टमध्येच खेळायचं? कंटिन्यू स्पोर्ट्समध्ये सांगायचं तर आपल्या भारतामध्ये खेळाडूंना फायनान्शियली सपोर्ट फार कमी असतो. त्या खेळाला किती स्कोप आहे हे आधी जाणणं फार महत्त्वाचं आहे. आता क्रिकेटला कसं माणसं वेडी व्ह्युअर्स जास्त आहे, क्रिकेटसाठी पाहतात जास्त क्रिकेट. त्याचा पैसा आहे तेवढा त्यांच्याकडे. तसं आमच्या खेळाचं म्हणायला गेलं तर तेवढी फायनान्शियल कंडिशन नाही आहे. हा आमचा खेळ आत्ता वर येतोय आणि ते वर आणण्याचं काम आम्ही स्वतः करतोय. क्रिकेट एका बाजूला आणि इतर खेळ सगळे एका बाजूला. जेव्हा नीरज चोप्राने पहिल्यांदा भालाफेकमध्ये मेडल जिंकलं तेव्हा आपल्याला कळलं की नीरज चोप्रा भालाफेक खेळतो. म्हणजे भालाफेक नावाचा खेळ आहे, खेळ आहे लोकांना म्हणून. हे पण कळायचं. अशा इथूनच आपली सुरुवात आहे. मग तुझ्या खेळकरचं एक प्रकरण झालं होतं, तिने फेक अपंग सर्टिफिकेट काढलं. हो. त्याच प्रकारे स्पोर्टमध्ये खूप लोक फेक सर्टिफिकेट काढून गव्हर्नमेंट जॉब जॉईन झाले. मग त्यांच्यासाठी काय तुमचं असोसिएशन म्हणा, काय तुम्ही याचं काही झाले का प्रगती की अजूनही तसंच चाललं? नाही, ही केस आत्ताच्या या वर्षामध्ये बाहेर आली होती. काहींवर कारवाई केली आहे आणि काहींना निलंबित पण केलं आहे. आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे स्पोर्ट्सचे जे होतात तर त्याचे जे नियम आहेत ते सर्व कडक केलेत. मी असं ऐकलंय की प्रत्यक्षात खेळाडूंना मैदानावर बोलवून खेळायला लावतात आणि त्यांनी 3 वर्षाचं पण एक रूल कंपल्सरी केला. 3 वर्ष तुम्हाला मेडल असलंच पाहिजे आणि ते तुम्ही कंटिन्युअसली खेळलेत तर तुमचं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होणार. त्यामुळे मला तरी नाही वाटत की इथून पुढे असं काही होईल. आता कमी झालंय आणि म्हणजे. आपण फायनान्शियली डाएट पुरवला, त्यांना मैदानं पुरवली, त्यांना प्रशिक्षक पुरवले, हे सर्व जर का होत असेल आणि पेरेंट्सनी सिक्युरिटी म्हणून विश्वास ठेवून जर का मुलींना घराच्या बाहेर सोडलं तर नक्कीच आपलं महाराष्ट्र, पुणे, आपला भारत पण देखील खेळात पुढे जाऊ शकतो. जसं हरियाणामध्ये जे कल्चर आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात होऊ शकतं. मेन प्रॉब्लेम हाच आहे की डाएट, फायनान्शियल सिस्टीम आणि सध्याचा मुळात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलींची सुरक्षितता. पहिली सुरक्षितता, एक वेळ निधी नाही पण एकदा सुरक्षितता हवी. खेळाडू असो तर काही असू दे, सुरक्षितता महत्त्वाची. चांगले मुद्दे मांडले. स्पोर्ट विषयी हे जे मुद्दे थोडे पोहोचले पाहिजे. बघू आपला रील किती लोक बघतात. चांगला पोहोचला तर काहीतरी होईल अशी आशा बाळगूया. चल, थँक्यू सो मच. थँक्यू. मस्त झाला आपला व्हिडिओ. आता मी तुझ्या आधी फोटो काढले होते त्यावेळेस डेजला, काढले होते ते फोटो टाकतो. ते जरा मस्त साडी विडीत घातलेले चांगले चालेल काय.